काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं नृसिंह सरस्वतींनी काशी नगरामध्ये वृद्ध कृष्ण सरस्वती यतीकडनं संन्यास दीक्षा घेतल्यानंतर अनेक शिष्य संप्रदाय निर्माण करून मेरू पर्वताला सव्य प्रदक्षिणा करून उत्तर पंथाची यात्रा करून प्रयागला माधव सरस्वती आणि अशा अनेक शिष्य अनेक संन्याशांना दीक्षा देऊन करंज नगरीत आल्यानंतर त्यांचा अतिशय उदो झालाय। त्यांची सेवा करायला सगळे जण समोर सज्ज आहेत। आई वडील त्यांना नतमस्तक होत आहेत। आईला पुन्हा ते श्रीपादांचं दर्शन घडवतायत। त्यावेळेस त्यांची आई अंबा तिच्या पतीला म्हणजे नृसिंह सरस्वतींच्या पित्याला माधवाला मागच्या जन्मीचा सगळा वृत्तांत सांगते। श्रीपाद श्रीवल्लभांना सांगते। पतीसी सांगे तया वेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकळी। सगळं मागच्या जन्मीचं ती कथन करते की कसा मला मुलगा होता, तो कसा मतिमंद होता, मग माझा पती कसा गेला, मग मी आत्महत्या करायला कशी आले, मग मला श्रीपादांनी कसा अनुग्रह दिला, वर दिला, आशीर्वाद दिला आणि प्रदोष पूजा करायला सांगितली। विश्ववंद्य असा पुत्र तुला पुढच्या जन्मी होईल हा शब्द दिला। याची श्रीपाद ईश्वराचे याच श्रीपादांच्या शिवाचं म्हणजे याच ईश्वराचं मी पूजन केलं आणि अतिशय मनोभावे पूजन केलं बरं। आणि त्यामुळेच माझा हा जन्म झाला आणि मला हे प्राप्त झालं। म्हणून ज्यावेळेस माधवानी हे सगळं ऐकलं आणि हे दोघं माधव आणि अंबा हात जोडतायत। विनविता ती कर जोडोनी, स्वामी आता आमचा उद्धार करा, आम्हाला पुन्हा जन्म नकोय बरं। नको नको नको, पुन्हा जन्म नको, आमचा उद्धार करा। हे जगन्नाथा, हे यतिराया, काय काय संबोधन आहेत, काय काय विशेषण देत आहेत। श्री गुरु म्हणतात, अहो तुम्ही उद्धरण्याबद्दल मोक्षाबद्दल बोलतायत, पण ऐका, एखाद्या काळामध्ये जर मुलांनी संन्यास घेतला तर त्याची 42 कुळं उद्धरली जातात। म्हणजे मुळात तुमचा उद्धार व्हावा हा आशीर्वाद देण्याची गरजच नाही, कारण मी संन्यास घेतलाय त्यामुळे विनासायासच आपले 42 कुळं ही उद्धरली आहेत नुसतं मी संन्यास घेतल्याने। तयासी शाश्वत ब्रह्मलोक, आणि त्या 42 कुळांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती आहे। त्यांना अचळ असं पद प्राप्त आहे आणि त्यांच्या कुळात पुन्हा पुढे कोणी जन्माला आलं तर त्यांनाही अचळ असं ब्रह्मपद प्राप्त होतं। मग तुम्ही कशाबद्दल म्हणताय की तुम्हाला मी उद्धारावं? अहो त्यांना ज्यांच्या कुळामध्ये एखाद्यानी संन्यास दीक्षा घेतली आहे त्यांना यमाचं भय बिलकुल नाही।
त्यांना पितर होणं हे शक्य नाही. अरे आपले पूर्वज जे आहेत ना ते आता माता पित्यांना सांगतात, अहो आपले पूर्वज जे आहेत ना ते जरी नरकात असतील तरीही त्यांना शाश्वत असं ब्रह्मपद प्राप्त झालंय, कारण मी संन्यास घेतलाय. या कारणे आम्ही देखा, आणि हे सगळं घडायचं होतं म्हणूनच घेतला हा आश्रम विषय का, म्हणून हा विशेष असा संन्यास आश्रम मी स्वीकारलाय. तुम्ही आता यमाची शंका सुद्धा मनात आणू नका. तुम्हाला ब्रह्मप्रद आहे, ब्रह्मपद मिळणार आहे हे नक्की समजा. यमाची थोडीही शंका मनामध्ये आणू नका. तुम्हाला ब्रह्मपद प्राप्त होणारच. इथपर्यंत त्यांना सांगतायत. ऐसे सांगोनी तयासी असं त्यांना सांगितलं, त्यांना त्याचं आश्वासन दिलं. आणि एवढंच नाही बर का, तुमची जी मुलं आहेत ना ती सुद्धा शतायुषी होतील. बर नुसती शतायुषी नाही होणार तर अष्टाऐश्वर्य त्यांच्याकडे राहील. त्यांचे पुत्र पौत्र, बर तुमची मुलंच नाही तर त्यांचीही मुलं, त्यांचीही मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, पुत्र पौत्र तुम्ही आनंदाने तुमच्या डोळ्यांनी बघाल. म्हणजे नातवंड पतवंड तुम्ही बघाल. आणि काशी भुवनामध्ये अंतकाळी तुम्ही जाल, कारण मुक्तिस्थान आहे काशी. वेदशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. मुनिस्थान मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात असे वेदशास्त्र, न करा मनी चिंता मात्र. आता मनामध्ये कुठलीही शंका कुशंका चिंता काही मनामध्ये आणू नका. आणि सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जाताना की तुम्हाला अजून 2 मुलं होतील, नंतर 1 मुलगी होईल. आणि ती मुलगी माधवाची आणि आंबेची मुलगी, त्यांची कन्या एक, नाव काय तिचं? रत्नाई. रत्नाई ही सद्गुरूंची बहीण. 4 भाऊ 1 बहीण. आणि हे तर ती बहीण रत्नाई श्री गुरूंना नमस्कार करते, हात जोडते ती बहीण आणि विनंती करते, स्वामी मला आता सांभाळा, तारा, मी भवसागरामध्ये बुडत चालली आहे. संसार मायेनी मला घेरून घेतलंय, संसाराचा त्रास होतोय. या संसाराच्या त्रासाला मी घाबरते, यापासून मला तुम्ही निर्लिप्त करा, असं ती आपल्या बाबाला म्हणजे नरसिंह सरस्वतींना सांगते. हे सगळं करा म्हणजे मी तपा करता निघून जायला मोकळी. आता मला या संसाराने घेरून ठेवलाय, या भवसागरामध्ये मी वेढली गेली आहे. संसाराचा हा तापत्रय मला सहन होत नाहीये, मला भीती वाटते आहे. मला तुम्ही यापासून निर्लिप्त करा म्हणजे मी तपाला जाईल. ऐको नित्येचे वचन, तिचं ते बोलणं ऐकलं. ते म्हणतात नाही, सध्या नाही, आत्ता नाही, नाही 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 आत्ता नाही. बरं अगं अजून तुला संसार करायचा आहे. या वयामध्ये पती सेवा हेच तुझं तप आहे.
तुझा जसा भाव असेल तसं घडेल, पण आत्ता नाही, उतार वयात. तू मन स्थिर करून सध्या संसार कर, आपल्या पतीची सेवा कर, तुला उद्धार होईल. हे ऐकल्यानंतर मी पुन्हा नमस्कार करते, हात जोडते. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान, तिला गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान देतात. ऐक, तू ऐक आता मी काय सांगतो ते. तू भविष्य आणि भूत, मी जाणतो असं म्हणतेस. तुझं प्रारब्ध काय आहे हे विचारतेस, तर मग ऐक. तुझं प्रारब्ध जे आहे त्यामध्ये पाप आहे. श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना से तपासी. तुझी इच्छा तपाला जायची आहे, पण संचित पाप असे तुझ्याशी, तुझं पाप काही शिल्लक आहे, ते तुला भोगावं लागणार आहे. संचित पाप असे तुझशी भोगावे असे परियेसी. ते भोगल्याशिवाय हे शक्य नाही ग, ते तुला भोगावं लागणार आहे. पूर्व जन्मी तू परियेसी. मागच्या जन्मी तू गाईला लात मारली होतीस. शेजाऱ्या नवरा बायकोंमध्ये भांडणं लावली होती. पूर्व जन्मी तू परियेसी. चरणी लाथिले धेनुसी. शेजारी स्त्री पुत्रांशी विरोध लाविला कलह. बघ काय केलं मागच्या जन्मी तू. अगं मागच्या जन्मी गाईला लात मारली, शेजारच्या नवरा बायकोंमध्ये भांडण निर्माण केली, आणि त्या दोषास्तव देखा. आणि ते दोष आहे, त्यामुळे तुला अनेक प्रकारच्या बाधा होती. कारण गाईला लात मारली आणि म्हणून तुझ्या सर्वांगाला कुष्ठ होईल. सद्गुरु प्रथम सांगत नव्हते तिला, पण ज्यावेळेस तिने विचारलं की तुम्ही भूत भविष्य वर्तमान जाणणारे आहात, मला ऐकायचंय, म्हणून ते तिला सांगतात की तू गाईला लात मारलीस म्हणून तुझ्या पूर्ण अंगाला कुष्ठरोग होईल. तू मागच्या जन्मी शेजारच्या नवरा बायकोंमध्ये भांडणं लावली म्हणून तुझा नवरा सुद्धा त्याग करून तपाला निघून जाईल. गाईला लात मारली म्हणून तुला कुष्ठरोग होईल, आणि तू शेजारच्या नवरा बायकोंमध्ये भांडणं लावली म्हणून तुझा नवरा तुझा त्याग करून तपाला जाईल. विरोध केला स्त्री पुरुषाशी, तुझा पुरुष होईल तापसी. तू ते त्याजील भरवसी, आणि तापसी झाल्यामुळे तो तुझा त्याग करील, असं तुझं भविष्य आहे. हे सद्गुरु तिला सांगतात. ऐकोनी दुःख करी बहुत. मुळात हे तिने विचारल्यावर सद्गुरूंनी सांगितल्यानंतर मात्र तिला प्रचंड दुःख झालंय. ती गुरुचरणावर लोळायला लागली आहे, गुरुचरणाची क्षमा मागायला लागली आहे. माझा उद्धार करा, मी तुमची बहीण आहे, मज उद्धारावे गुरुनाथा. म्हणून चरणी लागिला. श्री म्हणत्या, गुरु म्हणतात ऐक बाळ ऐक, शांत हो शांत हो.
हे तू ऐकल्यानंतर तुला दुःख होणं स्वाभाविक आहे, पण तू शांत हो. आत्ताच तुझा पती तुला सोडणार नाहीये, आत्ताच तुला कुष्ठरोग होणार नाहीये, पण अपरवयास होता उतार वय लागलं की हे सगळं घडणार आहे आणि तुझा पती जो आहे तो यती होईल. तदनंतर तुझा पती यती झाल्यावर तुला कुष्ठ होईल. तुला कुष्ठ झालाय म्हणून तुझा पती यती होणार नाही किंवा तुझा त्याग करणार नाही किंवा संन्यास घेणार नाही, तर पहिले तो संन्यास घेईल, तो यती होईल आणि मग तुला कुष्ठ होईल. भोगोनी स्वदेही, तू तुझ्या स्वतःच्या देहाने हे भोगायला पाहिजे आणि मगच तुला गती होईल. आणि ज्यावेळेस तुझा देह नासेल म्हणजे कुष्ठरोगी तू होशील, त्यावेळेस तुला माझी भेट होईल. हे बघा, श्रीपादांनी त्यांच्या काळामध्ये रजकाला सुद्धा भेट होईल असं सांगितलं होतं. आता इथे सद्गुरू आपल्या बहिणीला पण सांगतायत की तुला कुष्ठरोग झाल्यानंतर तुला माझी भेट निश्चित होईल, तुझ्या पापाचं दहन होईल. मग हे कुठे होईल? मी तुला कुठे भेटेन? मी काय आता इथे राहणार नाही आहे, मी परत तीर्थाटन करत हिंडत राहणार आहे. मी संन्यासी आहे, मी यती आहे, एका ठिकाणी थांबू शकत नाही. मग मी तर तुला माझी भेट होईल असं सांगितलं, तुझ्या पापाचं दहन होईल सांगितलं. कुठे? ऐक आता, भीमा तीर दक्षिण देशी, भीमा नदीच्या दक्षिणेला पाप विनाशिनी तीर्थ आहे. तुला कुष्ठरोग झाल्यानंतर भीमा तीराच्या दक्षिणेला असे तीर्थ पाप विनाशी नावाचं तीर्थ आहे. त्या ठिकाणी तू त्वरित जा. तुला कुष्ठरोगाची अवस्था झाल्यानंतर तू पाप विनाशीला जा. या भूमंडळात, या सगळ्या भूमंडळामध्ये अतिशय विख्यात असं तीर्थ, समर्थ तीर्थ, आणि कुठलं? अमराज संगम प्रसिद्ध गंधर्वपूर असं आहे ख्यात. म्हणजे या गाणगापूरचं पूर्वीचं नाव गंधर्वपूर असं होतं. या गंधर्वपूर मध्ये अमराज संगम आहे, भीमेच्या दक्षिणेला पाप विनाशिनी आहे. आणि त्या ठिकाणी तुला ही अवस्था आल्यानंतर, कुष्ठरोग झाल्यानंतर तू त्वरित त्या स्थानावर जा. म्हणजे याचाच अर्थ मी तुला तिथे भेटेन. अजून सद्गुरूंना गाणगापूरला जायला अवकाश आहे, अजून नक्की नाही, तरीही आधीच त्यांनी सांगून ठेवलंय की मी तुला तिथे भेटेन. ऐसे सांगून तिसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी. आता कारंजा नगरी पण भगवंतानी सोडली आहे, श्रीपादांनी कारंजा नगरी पण सोडली आहे आणि दक्षिणेकडे यात्रेकरता निघाले आहेत. यात्रेकरता जाता जाता आमचे सद्गुरू त्र्यंबकेश्वरी पोहोचले. त्र्यंबकेश्वरी ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी जी आणली गंगा, तिला गौतमी असं नाव आहे.
ऐसे सांगो नित्येसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी. त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आले. गौतमी जिचा उद्भव गंगेचा प्रगट ज्या ठिकाणी झाली आणि तिला गौतमांनी आणली म्हणून तिचं नाव गौतमी पडलं. शिष्यांसहित गुरुमूर्ती. बर तिथे एकट्याने आले, सर्व शिष्यांसह त्या ठिकाणी आले. त्याचा तीर्थ महिमा पुराणांमध्ये लिहिला आहे असं सद्गुरू सांगतात, म्हणजे सिद्ध सांगतोय. शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नासिक क्षेत्रा प्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणांतरी. अरे या नाशिक क्षेत्राचा महिमा पुराणांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती आलेले आहेत. या तीर्थाचा महिमा सांगायला, कथा सांगायला सुरुवात केली तर कथा खूप मोठी होईल. मी तुला थोडक्यात त्याचं वर्णन करतो आणि थोडक्यात सांगतो असं म्हणून सिद्धांनी सांगायला सुरुवात केली. काय? त्या गौतमीचा महिमा. अरे त्या गंगेचा महिमा सांगणं अपार आहे आणि ते आम्हाला शक्य नाही. जटा मुकुट तीर्थेश्वर. जटेमध्ये या गंगेला शिवानी धरली होती. सगळ्या ऋषींनी भूतलाभावर तिला आणण्याकरता उपाय केला. काय उपाय केला? तर त्या ठिकाणी ब्रह्मर्षी गौतम होते. हे गौतम ऋषी महान तपस्वी होते. ते आपल्या शेतामध्ये धान्य लावायचे आणि अनुष्ठानाच्या जवळ धान्य लावून त्या अनुष्ठानाला बसायचे. पूर्वी ऋषीमुनींमध्ये एवढं सामर्थ्य होतं की सकाळी धान्य लावलं की संध्याकाळी ते पिकवायचे. एवढं त्यांच्या मंत्रामध्ये सामर्थ्य होतं. एवढे ते महापुण्यवान असे पुरुष होते. आणि पिका पूर्वी मुनी सकाळी की नित्य पेरुनी पिकविती सारी. रोज रोज धान्य पिकवायचं रोज, असं त्यांचं मंत्र सामर्थ्य होतं. समस्त ऋषी मिळून, सगळे ऋषी मिळून आता विचार करतायत की या गौतमांचं एवढं पुण्य होत आहे, गंगेला पण भूतलावावर आणायचं आहे. ऋषी गौतम महामुनी सगळ्यांचा मुख्य हेतू जो होता तो गंगेला भूतलावावर आणण्याचा होता. जर समजा गौतम ऋषींनी भगवान शिवाला साकडं घातलं तरच गंगा भूतलावावर येईल आणि आम्हाला पुण्य घडेल. ते कसलं? गंगा स्नानाचं. यागतिर्योग युक्ताना मुनीना मूर्धृतम सागती सर्व जंतूनाम गौतमी तीरवासिने. आपल्याला या गंगेमध्ये या कारणे गौतमासी गंगा भूमंडळी आणण्याकरता प्रयत्न करावा, साकडं घालावं. म्हणून त्यांनी काय केलं? सगळ्या ऋषींनी एक मायेची गाय केली आणि ती गाय या गौतम ऋषींच्या ज्या ठिकाणी त्यांनी भात पेरला होता शेतात तिथे सोडली. ऋषी अनुष्ठानाला बसले होते. त्यांनी बघितलं गाय कुरळ खाते आहे म्हणून त्यांनी जवळ पडलेला दर्भ त्या गायीला फेकून मारला. आता तो दर्भ हे शस्त्र झालं. गाय मेली. गौतमावर गोहत्येचं पातक जडलं.
तेच कुश झाले शस्त्र, धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र, पंचत्व पावली त्वरित. त्वरित गाय गेली, मायावीच गाय होती. गाय गेली. गौतमांना गोहत्येचं पातक घडलं. सगळे ऋषी म्हणून त्यांना म्हणायला लागले की गौतमा, तुम्ही आता प्रायश्चित्त घ्या. काय प्रायश्चित्त? तर गंगा भूमंडळावर आणा आणि त्याशिवाय तुम्हाला शुद्धी नाही. आणि मग याकरता गौतम ऋषींनी अनेक सहस्र वर्ष तप केले. भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलं. शिवांनी वरमाग म्हटल्यानंतर गौतम म्हणे, हे भगवान शिवा, भोलेनाथा, तुवा देशील मज वरा. जर मला वर देण्याची इच्छा आहे तर हे संपूर्ण चराचराचा उद्धार व्हावा, याकरता तुझ्या जटेतल्या असलेल्या गंगेवरला भूमंडळावर पाठव. आता ही कथा खूप मोठी आहे. नामधारकाला सिद्धांनी ती अतिशय संक्षिप्त सांगितली आहे. ही कथा खूप मोठी आहे. हे मी सांगायचं कारण माझं जन्मस्थळ त्र्यंबक आहे, त्यामुळे मला माहिती आहे. पण नामधारकाला सिद्धाने जेवढं संक्षिप्त सांगितलं तेच मी सांगतो बरं. मग गौतमाच्या विनंतीला मान देऊन शिवानी गंगेला आज्ञा केली आणि ती भूमंडळावर पाप क्षालना करता, मनुष्यांचं पापाचं क्षालन व्हावं याच्या करता गौतम भूमंडळावर गंगेला घेऊन आले. ऐसी गंगा भागीरथी, अशीच गंगा भागीरथी आणली गेली. ते हे नामधारका, या गौतमाची यात्रा करण्याकरता, या गौतमीची यात्रा करण्याकरता, लोकांना अनुग्रह देण्याकरता, मूळ उद्देश लोकांना अनुग्रह देणं, परोपकार करणं हा उद्देश आहे. आणि त्याकरताच सद्गुरु नरसिंह सरस्वती तीर्थ हिंडतायत. त्याच करता सद्गुरु त्र्यंबकेश्वरी आले. त्या गंगेमध्ये सद्गुरूंनी सर्व शिष्यांसहित स्नान केलं, आपलं आन्निक केलं. आणि तिथून सद्गुरु मंजरिका या तीर्थक्षेत्रावर आले. आणि त्या ठिकाणी एक मुनी होता. त्या मुनीचं नाव माधवारण्य. या माधवारण्याच्या बाबतीत काय घडलं? मंजरिका क्षेत्रावर असलेल्या त्या मुनी माधवारण्याच्या बाबतीत काय घडलं? हा माधवारण्य कोण? हा मुनी कसा होता, काय होता, याची साधना काय होती, आणि सद्गुरू तिथे आले, त्यांनी काय केलं? त्र्यंबक क्षेत्राचं दर्शन करून, गंगेचं दर्शन करून, त्र्यंबक यात्रा करून, गौतमी यात्रा करून सद्गुरू मंजरिकाला आले. ते त्या माधवारण्याकरता आले, हे लक्षात घ्या. म्हणजे हा माधवारण्य कोण, कसा, काय, याची साधना, हे सगळं सिद्धांनी नामधारकाला सांगितलं. ते त्यांनी काय सांगितलं? मंजरिकाला येण्याचं सद्गुरूंचं कारण काय,
हे सगळं आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.